डॉक्टर, मी डाएट पूर्ण फॉलो करते आहे, एक्सरसाइज करते आहे, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बाहेरचं जंक काहीच खात नाही आहे, तरीसुद्धा माझं वजन काही केलं कमी होत नाही आहे. हो, इंचेसमध्ये फरक आहे, कपडे लूज व्हायला लागलेत, मला सगळेजण कॉम्प्लिमेंट्स देत आहेत, पण वजन काट्यावर काही वजन हलत नाही आहे. असं सांगत एक पेशंट रिसेंटली आल्या होत्या तेव्हा त्यांचं साईज एक्सेल होतं आणि बाय द एंड एम साईजवर त्या शिफ्ट झाल्या होत्या. त्याचसोबत वजन काट्यावर काही फारसा फरक नव्हता. 3.5-4 महिन्यात हार्डली 3-4 किलो त्यांचं कमी झालेलं होतं. सगळ्यांकडून कॉम्प्लिमेंट्स मिळत होत्या, स्वतःला फरक जाणवत होता. पण हे सगळं असूनसुद्धा कुठेतरी एक मनात डिसअपॉइंटमेंट होती. कशामुळे? तर वजन काट्यावर काही फार फरक दिसलेला नाही आहे. मला तर 10 किलो कमी करायचं होतं आणि हार्डली 3-4 किलो कमी झालं आहे. त्यांना फॉलोअप प्रश्न विचारले, जसं की एनर्जी लेवल्स कशा आहेत, डायजेशन इम्प्रूव्ड आहे का, स्किन कशी आहे, हेअरफॉलमध्ये काही फरक, थकवा जो होता तो कसा आहे, सगळं इम्प्रूव्ड होतं. झोप शांत लागू लागली होती, मूड स्विंग्स कमी झाले होते, क्रेविंग्स कमी झाले होते, एवढं सगळं होतं. पण ती जी गाडी होती ती फक्त वजन काट्यावर येऊन अडकलेली होती. मग त्यांना मी विचारलं, यापूर्वी असं कधी झालं आहे का की खूप आजारी पडलात, लूज मोशन्स झाले किंवा ताप आला आणि 5-6 दिवस भरपूर आजारी होता? तर त्या बोलल्या, हो डॉक्टर, असं तर झालं आहे. म्हटलं, त्या टाईममध्ये असं झालं का की वजन जे आहे ते अचानक 4 किलो 3 किलो कमी झालं, ते पण विदिन द स्पॅन ऑफ 1 वीक किंवा 4-5 दिवस? तर त्या बोलल्या, हो असं झालेलं आहे. कारण वजन कमी होणं जी आपली एक आयडियल आनंद देणारी गोष्ट असते ती तर कमी झालेली होती, पण एनर्जी लेवल्स, छान फील होणं, हेल्दी वाटणं असं काही वाटत होतं? त्या बोलल्या, अजिबात नाही डॉक्टर, मी आजारी होते. सो त्यांना मी तेच सांगितलं की वजन कमी होणं आणि चरबी कमी होणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच पेशंट्सचा हा इश्यू असतो. त्यांना फार कन्फ्युजन असतं की वजन कमी करायचं आहे का चरबी कमी करायची आहे. सो आत्ता ते जे कन्फ्युजन आहे ते मी या व्हिडिओमधून दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपण बघूयात की वजन आणि चरबी या कशा वेगळ्या आहेत. चरबी किंवा फॅट जे आपण म्हणतो ती फॅटपर्यंत मर्यादित असते. आपलं बॉडी वेट किंवा वजन जे आहे ते बऱ्याच गोष्टींवर डिपेंड असतं. आपलं वॉटर वेट असतं, त्यानंतर मसल्स असतात, शरीरातले अवयव ऑर्गन यांचं एक वेगळं वजन असतं, बोन वेट असतं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपलं वजन डिटरमाइन होतं. जेव्हा आपण छान क्लीन ईटिंग करत असतो, कॅलरी डेफिशिट असतो, पण जे उपयोगाचे आणि जे रिक्वायर्ड न्यूट्रिएंट्स आहेत, कार्ब्स आहेत, प्रोटीन्स आहेत, या सगळ्या गोष्टी आपण घेत असतो, तेव्हा तुमची बॉडी जी आहे ती अशा पद्धतीने रिस्पॉन्ड करते की तुमचं फॅट जे आहे, चरबी, ते कमी व्हायला लागतं. पण त्याचसोबत खूप वेळा बोन किंवा मसल मास जे आहे ते थोडंसं वाढू शकतं. त्यामुळे बऱ्याच पेशंट्सचं असं होतं की इंचेस लॉस झालेला आहे, साईज कमी झालेली आहे, पण वजन काटा हलत नाही. मग हे चांगलं का वाईट? नक्कीच हे चांगलं आहे जर तुम्ही बाकी सगळ्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट बघताय. त्या काय आहेत ते थोड्या वेळात मी सांगते. त्याच्याच ऑपोजिट जेव्हा तुम्ही फॅट डाएट्सवर जाता की मी दिवसभर फक्त फळं खाते आहे किंवा मी फक्त स्मूदी घेते किंवा फक्त एकच गोष्ट खाते, फक्त स्प्राउट्सच खाते आहे, चपाती, भाजी, भाकरी, भात सगळं बंद केलं आहे, असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला वेट लॉस जो आहे तो खूप पटकन दिसून येतो. एका आठवड्यात काही काही पेशंट 2 किलो 2.5 किलो कमी करतात. पण त्याचा परिणाम असा होतो की त्या पेशंट्समध्ये एनर्जी राहत नाही काही करण्याची, चेहरा एकदम सुकून गेलेला असतो, वजन कमी झालेलं असतं, पण त्याचा आनंद जो आहे तो उपभोगता येत नाही. का? कारण सतत चिडचिड होत असते, भूक लागलेली असते, त्यानंतर खूप थकवा जाणवत असतो, झोप शांत होत नसते. मग आपण कोणत्या पॅरामीटर्सवर ठरवायचं की माझं जे वजन किंवा चरबी कमी होतीये ते नक्की चांगलं आहे का वाईट आहे? तर मी काही गोष्टी सांगते ज्यावरून आपण हे डिसाईड करू शकतो. नंबर 1 आहे तुमचे एनर्जी लेवल्स. तुमचे एनर्जी लेवल्स आधीपेक्षा इम्प्रूव्ड हवे आहेत. म्हणजे तुम्हाला जर आधी ऑफिसवरून आलं किंवा आले संध्याकाळी खूप थकायला होतं, काही करायची इच्छा होत नाही आहे, पण हे डाएट आणि एक्सरसाइज मी करते तेव्हापासून मला छान वाटतं, मला एनर्जेटिक वाटतं, ही चेंज असेल, डायजेशन इम्प्रूव्ड असेल, खाल्लेलं व्यवस्थित पचतं आहे, गॅसेसचा त्रास होत नाही आहे, पोट व्यवस्थित साफ होतं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट, थोडंही काम केलं तरी आधी मला फार थकायला व्हायचं, हाडं दुखायची, अंग दुखायचं, हे माझं पूर्णपणे थांबलेलं आहे. हे एक पॉझिटिव्ह साईन आहे.
त्यानंतर आधी झोप माझी खूप डिस्टर्ब असायची, शांत लागायची नाही. आता झोप खूप शांत होते, प्लस सकाळी उठल्यावर मला फ्रेश वाटतं, एनर्जेटिक वाटतं. ही एक साईन आहे. सतत चिडचिड असायची, मला सतत गोड खायची इच्छा व्हायची किंवा मला सतत पाणीपुरी खायची इच्छा व्हायची. अशा ज्या क्रेविंग्स असतात किंवा मला बिस्किटच खावंसं वाटायचं. हे जे क्रेविंग आपण म्हणतो ते माझं पूर्ण कमी झालं. माहीत नाही कसं, पण पूर्ण कमी झालं आहे. प्लस माझा मूड छान असतो, मला चिडचिड होत नाही. या गोष्टी जेव्हा तुमची बॉडी तुम्हाला सांगते, दाखवते आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुमचे इंचेस कमी होत आहेत, तुमचे आधीचे कपडे तुम्हाला बसायला लागलेत किंवा साईज जी आहे ती कमी झालेली आहे, जी तुम्हाला आणि बाकीच्यांना सुद्धा दिसती आहे, विथ ऑल द अदर थिंग्स ज्या मी सांगितल्या, तर तुम्ही एकदम राईट ट्रॅकवर आहात. सो आता वजन कमी झालं आहे, पण इंच लॉस अजिबात झालेला नाही आहे. या गोष्टीवर खुश व्हायचं का इंच लॉस भरपूर झाला आहे, पण वजन थोडंफार कमी झालं आहे किंवा नाही झालं आहे, या गोष्टीवर खुश व्हायचं, हे आपण डिसाईड करायचं. मी डॉक्टर अनुजा जाधव. आपला वेट लॉस प्रोग्राम आहे. त्या संदर्भात काही माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही फोन करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. धन्यवाद.